येथील बाळापूर उपनगरातील रासत किरण पिंजारी यांनी आपल्या राहत्या घराच्या कबरीचे बांधकाम विना परवानगी सुरू केले असून यापूर्वी या जागेवर कुठलीही कबरीची नोंद नसताना गावात कबर बांधली आहे। ही बेकायदेशीर कबर तातडीने तोडण्यात यावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी महापौर प्रदीप करपे, ॲडव्होकेट रोहित चांदोडे, प्रतीक करपे यांच्यासह बाळापूर उपनगरातील ग्रामस्थांनी केली आहे। बाळापूर ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बाळापूर उपनगरातील विश्वकर्मा मंदिराजवळील रहिवासी रासत किरण पिंजारी यांनी त्यांच्या राहत्या घरात कबरचे उदात्तीकरण करून येथे बांधकाम करून कुठलीही परवानगी महानगरपालिकेकडून घेतलेली नसताना दर्गा बनविण्यात आला आहे। संबंधित जागेवर यापूर्वी कुठलीही नोंद नाही। बाळापूर गावात 95% हिंदू वस्ती आहे। मुस्लिम परिवार त्या जागेवर त्यांच्या धर्माचे नमाज व त्यांच्या धर्माचे पठण करत असतात। त्यांना गावात मशीद व दफनभूमी असताना कबर करणे चुकीचे असून ती तातडीने हटवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आज एकजुटीने गाव सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते इथे जमा होऊन आज आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे। या पद्धतीने जर बाळापूर गावातलं अनधिकृत लँड जिहाद जर इथून हटवण्यात नाही आलं तर याच्या पुढे ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टीला संपूर्णपणे हे प्रशासन जबाबदार राहणार आहेत आणि त्याला नंतर कोणीही कायदा कोणी हातात घेतलात, कार्यकर्त्यांनी गावातल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलात तर याचे सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहणार आहेत। आम्ही ह्या निवेदनामार्फत हेच सांगण्यात येत आहे की ही लवकरात लवकर 100% गाव हे पूर्णपणे हिंदू समाजाचं असून सुद्धा इथे अनधिकृत काही ज्या मतभेद होणाऱ्या गोष्टी घडत आहे याला रोख लावण्यात यावे ही आमची विनंती या शासनाला। बाळापूर अंकुश बडगुजर सह सरकारी सर्व मित्र परिवार आणि बाळापूर उपनगर या ठिकाणी अवैधरित्या मुस्लिम कबर बांधली जाते त्या विरोधात आणि त्याचं उदात्तीकरण केलं जाते आणि ते यापूर्वी कधीच नव्हतं। हे आत्ताच नवीन सुरुवात झालेली आहे तर हे बाळापूरमध्ये नको आहे बुवा या हिशोबाने आम्ही 28/7ला उपायुक्त मॅडम, आयुक्त मॅडम तसेच जिल्हाधिकारी मॅडम तसेच आपले पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन दिलेलं होतं तरी देखील त्यांनी काही कारवाई केलेली नाही। पासून बाळापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेलं नव्हता हा दर्गा ही खाजगी जागा आहे, तिथं काहीच नव्हतं। आमचं जन्मभूमी तिथली आहे, मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते थडगं बांधलं आणि तिथं ते एक आपलं चादर चढून सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे, इथं आम्हाला मस्जिद करायची, आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वायर करू। तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना। नवीन पुरं गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे ठिकठिकाणी थडगे बांधून देशाल तर गावकरी काय करणार।